नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आर्टिकल तुम्ही पाहू शकता. राज्यातील कृषी पदवीधरांसाठी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आहे. महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असून ही पदे तातडीने भरण्यासाठी आता विद्यार्थी प्रतिनिधी आक्रमक झाले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकी परिस्थिती काय आहे, कोणती पदे रिक्त आहेत, या पदांसाठी पगार किंवा याचे कामाचे स्वरूप काय असते. तर राज्यातील कृषी शिक्षण आणि संशोधन व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या 4ही कृषी विद्यापीठांमध्ये सध्या रिक्त पदांचा डोंगर साचलेला आहे. हे आर्टिकल जे आहे याबद्दल माहिती देतं. तर विद्यार्थी प्रतिनिधी जे संतोष लहाने आहेत यांनी ही मागणी लावून धरलेली आहे की सरकारने हिवाळी अधिवेशनात दिलेले आश्वासन अद्यापही पाळलेले नाही. तब्बल 11,400 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देऊन वित्त विभागाची मान्यता मिळवणे आवश्यक आहे. जर ही भरती प्रक्रिया तातडीने सुरू झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलेला आहे. आता याच्यामध्ये पाहूया की या विद्यापीठांमध्ये कोणत्या प्रकारची पदे भरली जातात. यात मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. सर्वप्रथम असतात तांत्रिक पदे म्हणजे टेक्निकल पोस्ट, आणि दुसरं असतं अतांत्रिक पदे ज्याला नॉन टेक्निकल पोस्ट म्हटलं जातं. ही इन्फॉर्मेशन मेनली तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. आता टेक्निकल पोस्ट काय असतात तर हे तुम्हाला मी एक्सप्लेन करत आहे. यामध्ये कृषी सहाय्यक म्हणजे ॲग्री असिस्टंट, कनिष्ठ वरिष्ठ संशोधन सहाय्यक ज्याला JRA/SRA म्हणलं जातं, आणि तांत्रिक अधिकारी यांचा समावेश असतो. याचे मुख्य काम असते शेतीवरील प्रयोग करणे, बियाणे प्रमाणीकरण आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे. आता नॉन टेक्निकल पोस्टमध्ये काय काय असतं तर याच्यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, टंकलेखक म्हणजे त्याला टायपिस्ट म्हणलं जातं, आणि शिपाई, पिऊन यांसारख्या प्रशासकीय पदांचा समावेश होतो. यांबद्दल तुम्हाला माहीत असेल. विद्यापीठाचे दैनंदिन कामकाज करणे, फाईलचे व्यवस्थापन करणे आणि लेखापरीक्षण ही कामे या विभागाअंतर्गत येतात. मग अशा प्रकारची पदे जी आहेत ते रिकामी आहेत. आता वेतन श्रेणी वगैरे पाहिलं तर बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो हा. 7व्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी अंदाजे वेतन श्रेणी जी असतील मी तुम्हाला सांगत आहे. कृषी सहाय्यक याचे अंदाजे मूळ वेतन जे आहे ते 25,500 ते 81,100 रुपये इतके असते. एकूण पगार जो असतो तो 35,000 रुपये प्लस जातो. संशोधन सहाय्यक याचं जर अंदाजे मूळ वेतन पाहिलं तर 35,400 ते 1,12,400 इतकं असतं. एकूण पगार 48,000 प्लस राहतो. आणि लिपिक टंकलेखक 19,900 ते 63,200 एवढा बेसिक पे असतो, आणि अलाउन्सेस सह जो आहे तो 28,000 प्लस जातो. आता अतिरिक्त फायदे काय असतात तर सरकारी नोकरी असल्याने महागाई भत्ता म्हणजे DA, HRA ज्याला घरभाडे भत्ता म्हणलं जातं, आणि वार्षिक वेतनवाढ ज्याला जी इन्क्रीमेंट असते यांसारखे लाभ देखील मिळतात. आता यामध्ये जर मेनली मुद्दा पाहिला तर मित्रांनो, 11,400 पदे ही एक मोठी संधी आहे. आपल्याला ह्या आर्टिकलमधून दिसतात. जर सरकारने याला लवकरात लवकर मंजुरी दिली तर हजारो कृषी पदवीधरांच्या हाताला काम मिळेल. या भरती संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल तशी आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू. तुमची जर ॲग्रिकल्चरची डिग्री किंवा इक्विलंट एज्युकेशन झालेलं असेल तर या संधीचा फायदा तुम्ही भविष्यामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करा. आपल्याशी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. जसे याच्या भविष्यातल्या जाहिराती किंवा इतर माहिती आपल्या हाती लागेल तुमच्यापर्यंत ती सर्वात आधी पोहोचवली जाईल. बाकी तुम्हाला काय वाटते, ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत सुरू व्हायला हवी, तुमच्या प्रतिक्रिया ज्या असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेसला करायला विसरू नका. बाकी मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.